ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केलाय। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या मोबाईलवरून हा संवाद झाला असं समजतंय। मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची ग्वाही दिली गेली आहे। आंतरवालीजवळ वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम आहोत अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आता प्रकाश शेंडगे जे ओबीसी नेते आहेत त्यांच्या फोनवरून मुख्यमंत्री शिंदेंनी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांना फोन केलाय असं समजतंय। मात्र आपण लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषणावर ठाम आहोत अशी भूमिका हाके यांनी मांडलेली आहे। जे दाखले आपण जीआर केले आहेत ते सगळे जीआर आपण ताबडतोब रद्द केले गेले पाहिजेत। ही जी अधिसूचना जी आपण काढलेली आहे सगळे सोयऱ्यांची ती सुद्धा आपण मागे घेतली पाहिजे। आणि जर हे नाही झालं तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो ओबीसी आता हे आंदोलन आता वडीकुटी सुरू झालेलं आहे, पुण्यापर्यंत पोहोचलेलं आहे। हे उभ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वणवा जो आहे या उपोषणाचा वणवा उभ्या महाराष्ट्रामध्ये मिटल्याशिवाय राहणार नाही। माझी विनंती आहे सरकारला की आपण हा विषय एकदाचा स्पष्टपणे सांगावं की धक्का कसा लागला नाही आणि लागला तर कसा लागला, आणि जर लागला असेल तर तुम्ही माफी मागितली पाहिजे ओबीसी समाजाची।